पूर्व विदर्भाचा अध्यक्ष आहे आणि जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आम्ही गेल्या 20 वर्षापासून या कराराची होळी करत आहे। 1953 ला हा करार झाला। हा करार यशवंतरावच्या मध्यस्थ्यामध्ये त्यावेळेचे मंत्री केंद्रीय मंत्री होते, त्यांच्या सहाऱ्याने हा करार झाला आणि विदर्भाच्या काही मंत्र्यांनी त्याच्यावर सह्या केल्या। त्याच्या शेषराव वानखडे वगैरे होते, पी.के. देशमुख होते, परंतु हा करार जो होता तो यशवंतराव चव्हाणांनी मुंबई वाचवासाठी केला। मुंबई ही गुजरातमध्ये जात होती। गुजरातचे नेते त्यावेळेस मोरारजीभाई देसाई होते आणि ते मुंबईला घेऊन चालले होते, म्हणून त्यांनी विदर्भ हा महाराष्ट्रात आणला आणि हा करार करून विदर्भाचं नुकसान केलं। 1953 मध्ये या करारामध्ये 23% म्हणजे झोन पडले होते 4। पहिला झोन पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित कोकण, हे 4 झोनमध्ये 23% आपली पॉप्युलेशन होती त्या काळात। तर 23% ते आपल्याला नोकऱ्या देणार होते, सिंचन देणार होते, इंडस्ट्री 23% येणार होती आणि 23% डेव्हलपमेंट होणार होतं। पण त्यात ते न होता 8% आज नोकरी नाही। तुम्ही मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये पहा, पश्चिम महाराष्ट्राचे ऑफिसर्स आहे आपले, तुम्हाला फोर्थ क्लासमध्ये दिसतात, पोलीस शिपाई वगैरे अशा याच्यात होतात। यांनी नोकऱ्या दिल्या नाही, 60%ही नोकऱ्या दिल्या नाही आणि म्हणून आम्ही विदर्भाची मागणी केलेली आहे, वेगळा विदर्भ झाला पाहिजे। यांचं म्हणणं होतं चव्हाण साहेबाचं की बा आम्ही हुतात्मे झाले 105 मुंबईत, ते मुंबईसाठी झाले, मुंबई गुजरातमध्ये जाऊ नये, मुंबई महाराष्ट्रात राहावी ह्याच्यासाठी ते हुतात्मे झाले। त्याचा आमच्याशी काही संबंध नाही। उलटा 110 वर्ष हा आमचं आंदोलन आहे आणि प्रत्येक छोटे राज्य हे लोक देऊन राहिले, पण आमच्याशी मात्र सौतेला व्यवहार करून राहिले। झारखंड झाला, उत्तराखंड झाला, छत्तीसगड झाला, तेलंगणा झाला, पण विदर्भाबद्दल ते नाव घेत नाही। कोणाचंही नाव सांगतात, बाळासाहेब ठाकरे विरोध करते, तो पवार अजित पवार विरोध करते, असे नाव सांगून टाळतात। म्हणून छोटे राज्य होणं आज काळाची गरज आहे। आज फार वाईट परिस्थिती आहे। चांगल्या या परिस्थितीत दिला तर ठीक, नाही तर आपलं नेपाळ व्हायला काही वेळ लागणार नाही।